स्वराज मात्रे एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. कालच नवीन शेवाच्या मैदानावर अर्धशतक झळकावलंय बॅटिंग करत असताना. लोबा फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर्स. निघालाय मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून निघालाय. स्ट्रेट ड्राईव्ह बॉल सीमा पार चौकार. पहिलाच बॉलवर चौकारानं खातं उघडलंय ते घनश्याम पाटीलनं. सुंदर अशी सुरुवात झाली. पहिलाच बॉलवर चौकार येतो. फलंदाजाचा आत्मविश्वास सुद्धा तेवढाच दुपटीनं वाढत असतो. हो, यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थोडासा कव्हर्सला बीट केलाय. स्वराजनं पुढच्या चेंडूवर डॉट बॉल. चांगलं कमबॅक मग त्यासाठी ओळखला सुद्धा जातो. प्रचंड वेग आहे. चुणीदार गोलंदाज आहे खरं तर गोटिवली संघाचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता. खोलात टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल. चौकाराचं प्रत्युत्तर 2 डॉट बॉल न देत असताना स्वराज मात्रे. सुपर बॉलिंग, सुपर कमबॅक पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. त्याचा फायदा पहिल्या चेंडूवर मिळाला घनश्याम पाटीलला. कारण क्षेत्ररक्षक फक्त 2च 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लावता येतात या षटकामध्ये आणि त्यामुळे संपूर्ण क्षेत्र मोकळं असतं. तुम्ही इनफिल्डला बीट केल्यानंतर रन्स मिळतात तुम्हाला. चेंज ऑफ पेस. धीम्या गतीने टाकलेला बॉल. इकडे फटका फसलाय आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये स्वराजनं टिपला झेल. पहिला धक्का भूमी 11 वडूनवगर संघाला घनश्याम पाटीलच्या स्वरूपामध्ये. धूम धडाक्यामध्ये सुरुवात केली होती. पहिल्याच बॉलवर चौकार, परंतु आता बाद होताना 4 बॉलमध्ये 4 धावा. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन होतं मागच्या चेंडूवर. स्वराज चौकार निघाल्यानंतर खरं तर तो चौताळून उठला. स्वराज ही खासियत आहे. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 करण पाटील. लेफ्ट हँडेड बॅटर. डावखुरी हाताचा फलंदाज आहे करण पाटील. तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती या जोडीनं. केतननं सुद्धा 29 धावांचं योगदान दिलं होतं. करणनं सुद्धा 13 धावा केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये. के फॅक्टर महत्वाचा ठरला होता वडूनवगरसाठी. आता सुद्धा त्याच जोडीला खेळावं लागेल असंच दिसतंय. असं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन येतं मैदानामध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला थोडंसं चेंजेस करावे लागतात. स्ट्राईक रोटेट होत असते. प्रत्येक चेंडू गणिक क्षेत्ररक्षण हलवावं लागतं. स्वराज पुन्हा एकदा. हो, वेगवान चेंडू यष्टीरक्षकाला सुद्धा सापडला नाहीये. रन मिळाली त्या ठिकाणी. 22चा इशारा पंचांचा येईल. अवांतरच्या स्वरूपामध्ये जाऊ जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 5 वर 5 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मात्र काय दर्जेदार कमबॅक. केतन पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन नाहीये बिलकुल. इकडे मात्र डॉट निघालाय. आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. गोटिवली संघाकडून स्वराज मात्रेचं 5च धावा आल्या. एक फलंदाज बाद केला. यशस्वी षटक गोटिवली संघाचं.
पहिल्या षटकानंतर धावा झाल्या त्या फक्त 5. हर्षन आलाय. हलकीशी अपील त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित ट्रबल मध्ये असता फलंदाज. लेग बायचा इशारा आलाय. आज याच गोलंदाजानं मात्र निर्धाव षटक टाकलंय. हे दुसरं निर्धाव षटक खरं तर आलं होतं कोठिवली संघाचा हर्षन पाटील कडून. अशीच पहिल्या बॉलवर आय थिंक लेग बायच्या स्वरूपात रन आली होती आणि त्यानंतर एकही धाव दिली नव्हती. आता सुद्धा पहिल्या बॉलवर लेग बायच्या स्वरूपात रन आले आणि लेग बायच्या रन्स खरं तर गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जात नाहीयेत. शॉट ऑफ लाईन होता आणि बॉलला पाठवले ते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबांकरता षटकार. हाफ ट्रॅकर होता हर्षनचा. पहिल्यांदा धाबा त्याच्याही गोलंदाजीच्या अगेन्स्ट येत असताना आजच्या रात्रीमध्ये. कमाल स्ट्रोक होता. ती लॉंग लेग रिजन कडे मात्र जबरदस्त फुल फटका पाहायला मिळाला. 6 न जम करेल स्कोर कार्ड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. 12 ऑन अ बोट. हो स्वीप करायचा होता. इकडे मात्र चान्स आहे. थोडस उशिरा लावण्याचा प्रयत्न परंतु पंच रेफर करतात या ठिकाणी. तिसरे पंच. थोडासा ट्रबल मध्ये जरूर आहे. फलंदाज सुद्धा चिंतेत आहे. चेक केलं जात आहे. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. 5 कॅमेरे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून काही मिनिटांपूर्वी मला सेतू दाखवण्यात आला आणि फलंदाज बाद. सफलता प्राप्त झाले सांघिक कामगिरीच्या जोरावर. परंतु थोडंसं उशिरानं लावला होता त्या ठिकाणी चेंडू. आल्या लावला असता तर डेफिनेटली पंचांनी कोणताच संभ्रम नसता मनामध्ये. परंतु थोडंसं उशिरानं लावल्यामुळे पंचांनी सुद्धा तिसरं पंच रेफर केलं होतं. करण पाटील बाद झालाय 0 धावसंख्येवर. नवीन फलंदाज. भावेश भगत. स्क्वॉड आपण पाहतोय वडूनवगरचा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत 2 आघाडीच्या फलंदाजांना गमावलंय ते भूमी 11 वडूनवगर या संघानं. हर्षन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या स्पर्धेचा आनंद घेतात आमचे नेरुळ 40+ संघाचे मास्टर अरविंद ठाकूर. त्यांच्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. अरविंद ठाकूर नेरुळ त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नेरुळ प्रीमियर लीग यशस्वी आयोजक सुद्धा आहेत. शॉट ऑफ लाईन होता. बॅकफुटवरून कट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय त्या ठिकाणी. सिंगलच मिळेल. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13 या आकड्यावर. 13 ऑन अ बोर्ड. हो इकडे मात्र स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. बॉल हवेत आहे. पॉइंटला निघालाय. बॅकवर्ड पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक थर्डमॅनचा पोहोचलाय. दुसरा धाब्याचा कॉल आणि 2 धाबा पूर्ण. 2 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय आता मात्र 15 वर. 15 ऑन बोर्ड. रन्स काढावे लागतील कारण समोर गोठिवली संघ आहे. वडूनवगर संघानं टॉस जिंकल्यानंतर ज्या उद्देशानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तो उद्देश आता मात्र तुम्हाला सत्कारणी लावावा लागेल. निदान 40च्या आसपास जावं लागेल. 40, 42, 45 ज्या धाबा होतील कारण गोठिवली संघ सुद्धा
तेवढाच ताकदवान संघ आहे नवी मुंबईमधील. रिव्हर्सचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र बॉल निघालाय पुन्हा एकदा थर्ड मॅन कडे. 1 रन येताना दिसेल, लेग बाईचा इशारा पंचांचा. आणि त्या एकेरी धाबेच्या बरोबरीनं हे दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर भूमी 11 वडू नवगर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 16 धाबा, 16 लॉस ऑफ 2 विकेट. जास्त एकत्रित येऊ नका हीच विनंती. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय हितेश पाटील. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. केतन पाटील ऑन स्ट्राइक. ओ स्विच हिट केलाय, वाडे शॉट कव्हर पॉइंटच्या वरतून खेचलाय. धमाकेदार स्ट्रोक, बॉल सीमा पार षटकार. काय फटका सजवलाय केतन पाटीलला, प्रत्युत्तर दिलं हितेश पाटीलला. कलात्मक फटका. आणि असे फटके पाहायला प्रेक्षकांना सुद्धा तेवढेच आकर्षक वाटतात. आणि त्यामधलाच एक फटका पहा, खरंच राईट हँडेड आहे की लेफ्ट हँडेड हा सुद्धा प्रश्न असे जेव्हा फटके खेळतात फलंदाज तेव्हा पटकन मनामध्ये उद्भवत असतो आपल्या. 6 धावेनं टोटल जाऊन पोहोचेल ती 22 या आकड्यावर 22. हितेश पाटील आता थोडंसं टेन्शन मध्ये, कारण जेव्हा लेफ्ट आर्म ओ द विकेट गोलंदाजी करतात ना तेव्हा बऱ्याच वेळेला आपण पाहतो तो अँगल असतो, लेग ब्रेक असतो, आउटस्विंग असतो आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला एकतर स्वीप किंवा रिव्हर्स स्वीप हीच थोडीशी हत्यारं थोडीशी बाहेर काढावी लागतात किंवा ऑफस्टोनच्या बाहेर थोडंसं शपल क्रॉस होऊन खेळावं लागतं, थोडंसं इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक्स खेळावे लागतात. आणि अशा सिच्युएशनला बरोबर रिव्हर्स स्वीपचं हत्यार बाहेर काढलं ते केतननं. 2.2 ओव्हरचा खेळ झालाय, 22 वर 2 नेल्सन फिगर पाहायला मिळते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेव्हिड शेपर्ड असायचे तेव्हा अशी फिगर आल्यानंतर जागेवर 2-3 उड्या मारायच्या. नीरज राणावत सर करू शकतात. नेल्सन फिगर. ओ निघाला इकडे मात्र बॉल, बीट केलं इकडे मात्र शॉर्ट थर्ड मॅनला बॉल. थर्ड मॅन बॉटल लाईनच्या दिशेनं 4 धावांन करता चौकार. रन्स येण्यास सुरुवात झाली, जो धावफलक थोडासा थांबवला होता काही अंशी का होईना, परंतु आता मात्र पहिल्या 3 बॉलमध्ये आलेल्या 10 धावा थोडंसं बळ वाढवतील भूमी 11 वडू नवगर संघासाठी. स्कोर कार्ड 26 वर. प्रेशर असेल थोडंसं गोलंदाजावर. हितेश ओ यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून ओ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, प्रयत्न जबरदस्त होते, बॉल आतमध्ये थांबवलंय, रन्स जरूर मिळतील या ठिकाणी. एका सिच्युएशनला असंच वाटलं होतं चेंडू सरळ आमचे तिकडे ओम साई शर्मा साहिल भोईर आहेत आमचे प्रोप्रायटर पारगावचे, खरं तर आपला मराठी माणूस आहे आमच्या पारगावचा साहिल भोईर. ते तुम्हाला फ्रेश चिकन खायला मिळेल तिकडे. ओम साई शर्मा कमाल सेव आहे त्या ठिकाणी. ओ समोरच्या दिशेला इकडे मात्र लॉंग ऑफ मोकळं होतं, निघालाय बॉल, टप्पा पडल्यानंतर सीमा पार 4.
कमाल बॅटिंग आहे हितेश पाटीलला अक्षरशः या ओव्हर मध्ये पाहायला गेला प्रत्येक चेंडूवर मार बसतोय आणि आतापर्यंत या ओव्हर मध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्यात पहा मिड ऑफच्या वरतून टोलवलाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने 4 स्कोर कार्ड 32 वर 32 रन्स 32 धावा धाव फलकावर क्लीन बोल्ड बॉल घुसला हितेश पाटीलचा सरळ यष्ट्यांच्यात आणि इकडे त्रिफळ उडवलाय फलंदाज बाद होतोय सगळ्यात महत्वाची विकेट या मॅच केतन पाटील बाद झाला 11 बॉल मध्ये 24 धावांचा धडाकेबाज खेळ केलाय मागच्याही मॅच मध्ये त्याच्याच बॅट मधून धावा आल्या होत्या 29 धावा या मॅच मध्ये 24 धावा ठोकल्यात त्यानं गाडी नंबर 1504 1504 गाडी मालक या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण त्वरित गाडीकडे धावूया ट्रॉफिकला अडथळा होतोय पार्क व्यवस्थित केलेली नाहीये त्यामुळं मॅच पाहायला आल्यानंतर आपण व्यवस्थित पार्क केले की नाही हे चेक करूनच आपण तिथून निघा 1504 फोर्ड कंपनीची गाडी आहे MH46 BU 1504 तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या परंतु शेवटच्या बॉलवर मात्र मोठा अडथळा दूर काढलाय तो हितेश पाटीलला महत्वाची विकेट होती केतन पाटीलची ती त्याने मिळवले आणि आता मात्र चौथ्या षटकामध्ये काय घडणार तुषार मोहंतीच्या हातामध्ये चेंडू आलाय चौथ्या षटकाला मात्र सुरुवात होते प्रितेश पाटील बोकडवेरा या पण मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून तुषार मोहंती चौथं आणि अंतिम षटक असेल पहिलाच बॉल थोडासा चेंज ऑफ पेस होता स्लोवर बनवता इकडे मात्र शॉर्ट फाइंडिंगला चांगली फिल्डिंग चांगला स्टॉप यष्टीरक्षकाच्या वरून चाललेला चेंडू बऱ्याच वेळा शॉर्ट फाइंडिंगला बेट करत बॉल गेला तर सरळ फाईन लेग सीमारेषा ठरलेली आहे एकच धाव मिळाली धावसंख्या 1 ने पुढे जाईल स्कोर कार्ड 33 वर 33 ऑन बोर्ड 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे भावेश भगत आणि दिनेश पाटील पहिली 3 षटकं एक्झॅक्ट 15 मिनिटांमध्ये संपवण्यात आली होती त्यामुळे आम्ही पेनलाइज केलं नाही परंतु 20 मिनिटं झाली तर एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल हे नक्की आहे चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीनं बॉल फिरवला होता मोहंतीनं डॉट बॉल तुषार मोहंती हाही चेंडू जाऊन सरळ शरीराचा वेध घेतला चांगली बॉलिंग शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये ज्या ठिकाणी धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न अनेक वेळेला फलंदाज करतात त्याच ओव्हरमध्ये खरं तर तुषार मोहंती सारखा गोलंदाज थोडंसं फलंदाजांना थांबवण्याचं कार्य करतोय आणि हे सोपं नसतं स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये शेवटचं षटक म्हटलं ना की गोलंदाज कोणीही समोर आणा कितीही ताकदवान गोलंदाज आणा या गोलंदाजाला मारायचाच फोडायचाच ठोकायचाच याच उद्देशानं मात्र बॅटिंग केली जाते आणि अशाच वेळेला तुषार मोहंती सगळ्यांचं लक्ष वेधतोय सध्याच्या घडीला आणखीन एक डॉट बॉल त्यामुळे 3 ओव्हर्स मध्ये 32 आल्या होत्या चांगली धावसंख्या होती हाच विचार करत होते
वडूनवगर संघाचे सगळे समर्थक की 45च्या आसपास एक 11-12 धावा येऊ द्या या ओव्हरमध्ये. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा आल्यात, त्याच्यामध्ये एक लेग बायच्या स्वरूपामध्ये आहे. सुपर बॉलिंग फ्रॉम तुषार मोहंती. तुषार हुशार निघालाय, काय बॉलिंग करतोय. संपूर्णपणे थांबवलाय स्कोर कार्ड, त्यामुळं आता या मॅच मध्ये कदाचित वडूनवगरच्या गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागेल. परंतु पाहूया, 2 बॉल अजूनही आहेत. भावेश भगत ऍटलीस्ट एक मोठा फटका. यावेळेस ड्राईव्ह केलं ऑन साईडला कॉर्नर रिजन कडे. मिड विकेटचा फिल्डर पोहोचलाय, तोपर्यंत मात्र सिंगल. दुसऱ्या धावेचा कॉल, थोडी रिस्क घेतली जाते. थ्रो जाईपर्यंत 2 धावा. आता अशी धाव नाही घेता येणार, 2च धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो आता मात्र 36 या आकड्यावर. 36 रन्स घेताना एकाच वेळेला दोन्ही एंडनं खरं तर स्ट्राईक सोडणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही रायगडमध्ये खेळण्यासाठी येता तेव्हा सगळ्या स्पर्धांमध्ये हा नियम लागू होतो, जो बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मग कल्याण डोंबिवली असेल किंवा काही भिवंडीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा लागू होत नाही. भिवंडी स्पर्धेमध्ये असतो, कल्याण डोंबिवलीमध्ये नाही. पण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये नसतो, इंटरनॅशनल सुद्धा नसतो. ऑप्शनच्या बाहेर निघाला होता, यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. थ्रो नॉन स्ट्राईक एंडला. आणि पाहूया तिकडे मात्र रन कंप्लीट झाले की नाही. पंच थोडेसे संभ्रमामध्ये आहेत, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. पाहूया रन कंप्लीट झाले की नाही, एखादी धाव आणखीन मिळेल की नाही. यस अंपायर, व्हाईट बॉल साठी सुद्धा रिव्ह्यू, दोन्ही चेक करूया आपण. फलंदाजांना व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. डॉट बॉल अँड नॉट आउट, त्यामुळे एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना भूमी 11 वडूनवगर या संघानं धावा जमा केल्यात. त्या 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा, 38 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 38 रन्स टू विन. चला गोठिवली संघ लवकर बाहेर या आणि लगेच आतमध्ये जा. बामणडोंगरी टीमचे कॅप्टन आपण मंचावर येऊन बसा. आणि उद्या तुम्हाला या स्पर्धेमध्ये ब गटामधील सामने पाहायला मिळतील. बरोबर 6:30 वाजता न चुकता रिपोर्ट करा. आयांश 11 कोपर आणि गावदेवी उसरली दोन्ही टीमच्या समर्थकांपैकी कोणी सामना पाहत असतील, ही स्पर्धा स्ट्रिक्ट आहे. लेट आलात तर थेट घरी पाठवलं येईल. कोपर आणि उसरली. त्यानंतर नितीन 11 कोल्ली, त्यांच्या विरोधामध्ये हर्षांक 11 मोहो. तिसऱ्या मॅच मध्ये रोहिंजड आणि श्राव्या 11 पारगाव, ओळे विरुद्ध आराध्या 11 टाकीगाव. जे लॉट्स प्रमाणे टाइम दिलेत त्याच टाइमला संघ आले पाहिजेत. फ्रेश मॅचेस आम्ही खेळतो एका पाठोपाठ एक. बऱ्याच वेळेला असं वाटतं संघांना की पहिले विनिंग मध्ये होईल, त्यानंतर चौथी मॅच आमची तिसऱ्या राऊंडची नंतर लागेल. असं काही नाहीये. इकडे वेळेमध्ये सामने संपतात. 17 मिनिटांमध्ये एक इनिंग संपते इकडे आणि त्यामुळे 40 मिनिटं सुद्धा लागत नाहीत आम्हाला मॅचला. अश्विन शेठ नाईक बामणडोंगरी, जर आपण या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असाल तर आपणास विनंती आहे आपण मंचावर येऊन या सामन्याचा आस्वाद घ्या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. तर महेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब शेलघर आयोजित महेश स्पोर्ट्स चषक 2025 हा उद्याचा लॉर्ड्स आपल्या टीव्ही स्क्रीनवर 7 रात्र ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी पाठवा गोठिवली टीम. बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चला मॅच चालू करा. चला आपण पाहू शकता अश्विन शेठ नाईक आपण या मंचावर टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जाते. खरं तर शोधलंय सचिन शेठ यांनी. या आपण मंचावर आता सुटका नाही. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रत्येकाला शोधून शोधून खरं तर बोलवण्यात येतं, आमंत्रण देण्यात येतं. सगळ्यांना जे प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी आहेत सामन्याचा आनंद घेतात सगळ्यांचा मी मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद दीपक पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि आता या मॅचकडे वळूया. बाप्पा मोरिया गोठिवली 11 या टीमचे संघमालक प्रितेश पाटील आपले सहर्ष स्वागत. बोकड विरा वरून खास इथे उपस्थित आहेत आणि ते संघमालक आहेत या टीमचे बाप्पा मोरिया यांना मैदानामध्ये संघ उतरला. टार्गेट सेट झाले. चला मॅच सुरू करा. 2 सलामीवीर मैदानामध्ये स्वराज अँड तुषार मोहंती. स्वराज मात्रे अँड तुषार मोहंती. फर्स्ट ओव्हर उज्ज्वल पाटील गोलंदाजी करताना दिसेल टीम भूमी 11 वडू नवघर कडून. पहिला बॉल या सत्रातला. धावा करायचे 38. यानंतर टीम रिवा 11 जीवदानी बामणडोंगरी आपण तयार राहायचे टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावर. कॅप्टनने लगेचच टॉस होईल लास्ट मॅचचा. पहिला बॉल या सत्रातला. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता. सरळ चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. अश्विन शेठ नाईक यांचे इथे आगमन झालेलं आहे. वेलकम अश्विनजी नाईक साहेब. आपलं सहर्ष स्वागत. आणि सचिन शेठ हे जे मान्यवर आहेत त्यांना बरोबर शोधून काढत असतात. आमच्या या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. या षटकाराच्या मदतीने 2000 धावा या स्पर्धेच्या कंप्लीट झालेल्या आहेत. प्रणय मात्रे मोराबेचे स्कोरर आहेत. त्यांच्या माध्यमातून ही माहिती येते. 2000 धावा कंप्लीट. दुसरा बॉल बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. फिल्डर आहे तिथे थोडासा फंबल होतोय. त्याचा फायदा होईल. सिंगल मिळते स्वराजला. टीमची धावसंख्या 7. 38 करायचे त्या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो पुढच्या मॅच मध्ये खेळेल. रिवा 11 जीवदानी बामणडोंगरी सनी भगत यांचा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला बाप्पा मोरिया प्रितेश पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. तुषार मोहंती आता स्ट्रायकिंग एंडला. खातं उघडायचंय. पहिलाच बॉल थोडासा वेगळाच अंदाज होता फटका मारण्याचा. खाली बसून बैठक सजवण्याचा प्रयत्न, परंतु बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज जर वाढलं या मॅच मध्ये तर भूमी 11 वडू नवघर हा संघ नक्कीच पलटवार करू शकतो. कारण लक्ष सोपं नाहीये. 38 धावा करायचे अंडर फ्लड लाईट्स थंडीमध्ये. 12:04 झालेले आहेत. मॅच मजा येईल या मॅच मध्ये जर चांगली गोलंदाजी केली तर. पुढचा बॉल तुषारसाठी. फुलर लेनचा बॉल होता. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर येतोय. वा काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. गिरीश होता डीप मध्ये. बॉल अडवला झपकन. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच गिरीश तिथपर्यंत पोहोचला आणि बॉलला थांबवलं आणि त्याने नक्कीच आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्यात. टायमर सेट आहे लक्षात घ्या. 5 मिनिटांमध्ये 1 षटक, 15 मिनिटांमध्ये 3 षटक, 20 मिनिटाच्या आतमध्ये सामना फिनिश होणं गरजेचं आहे. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर उज्ज्वल पाटील गोलंदाजी करत असताना. पॉवर प्लेच्या दरम्यान स्ट्रायकिंग एंडला स्वराज मात्रे. स्वराजचा इनसाइड एज घेतल्यानंतर फाईन लेगला बॉल अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव मिळेल आणि विकेट कीपरच्याच डोक्यावर बॉल मारलाय. फट्टसे हिट शॉट आणि तोपर्यंत इथे धाव कंप्लीट केली जाईल. हा ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. ज्या पद्धतीने हा बॉल मारलाय मागून विकेट कीपर
होता तैनात. बॉल निसटला, झेल सुटला, विकेट किपर बसला होता. फाईन लेगचा फिल्डर येतोय आणि त्याच्याकडून हा थ्रो झाला. पट्टसे हेड शॉट. आणि पबजीचा जमाना त्यावेळेला भरपूर होता, ज्यावेळेला लॉकडाऊन लागला होता आणि त्याच्यामुळे जे पबजी खेळणार आहेत त्यांना माहिती असेल हा हेडशॉट किती महत्वाचा होता. त्यावेळेला हेल्मेट गायब करायचे आमचे सर्वच गनमॅन. पण तो हा क्रिकेटचा भाग, थोडासा हसी मजाक पाहिजे लाईफ मध्ये, क्रिकेटमध्ये देखील. आणि यावेळेला अपील केली आहे, जावं लागेल. स्वतः बॅटर सांगतोय तोच आउट आहे आणि सरळ जाईल डगआउटच्या दिशेने. आणि फलंदाज तुषार मोहंती देखील आउट होतो. आणि त्या काळामध्ये नक्कीच मी देखील थोडासा वेळा झालो होतो पबजी मध्ये. अनेक या परिसरातले मुलं खेळायचे रात्री पबजी माझ्याबरोबर, परंतु इथे फलंदाज बाद होतोय. महत्वाची विकेट तुषार मोहंती परतलाय. 9 धावांवर पहिला धक्का बसतोय टीम गोठिवली या संघाला. चला, बामणडोंगरी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर यायचंय टॉस साठी. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रमोद चौधरी येईल. बामणडोंगरी टीमचे सर्वच खेळाडू आता यायचंय आपल्या मेन स्टेजच्या जवळ. लगेचच सामना सुरू होईल टॉस सह, त्याच्यामुळे लगेच तयारी करा बामणडोंगरी टीम. पहिलं षटक इथे संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा झाल्यात आणि पहिलं षटक टाकण्यासाठी 3 मिनिटं 53 सेकंद घेतलेले आहेत टीम वडूनवगर. भूमी 11 वडूनवगर हा संघ मांड्याचे उद्योजक जगन्नाना पाटील यांनी हा संघ पुरस्कृत केलाय आणि सातत्याने या टीमचा प्रवेश ते करत असतात. आज त्यांचा संघ इथे उपस्थित झालेला नाहीये, परंतु भूमी 11 वडूनवगरला त्यांनी इथे पाठवलं आणि वडूनवगर टीमने पहिला सामना जिंकलाय. हा दुसरा सामना सध्या आहे रायगड परिसरामध्ये. सातत्याने जगन्नाना पाटील त्यांचा प्रवेश करत असतात आणि प्रितेश पाटील हे देखील बाप्पा मोरिया गोठिवली या टीमचे पुरस्कर्ते आहेत, जे नेहमीच गोठिवली टीमला प्रोत्साहन देत असतात. नुकतीच बोकडवीराची देखील एक स्पर्धा त्यांनी संपन्न केली. चांगली स्पर्धा झाली. पुढचा बॉल ओ लॉफ्ट केलाय, फटका हवेत आहे. टायमिंग प्रॉपर, ढगात लाइटिंग लावत बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. धुरळा षटकार. 6 धावा मिळतील. स्टँड अँड डिलिव्हर्ड. यावेळेला फलंदाज स्वराज, नावात राज आहे आणि स्वराज अशीच फलंदाजी करतो. कॅप्टन आहे टीमचा, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हणतात ना ते याच्यासाठी. पहिल्या डावामध्ये केतन टनाटन खेळला, 24 धावा याही मॅच मध्ये केल्या, परंतु त्याच्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय स्वराज. स्वराज प्रल्हाद मात्रे सध्या बॅटिंग साठी एक आक्रमक खेळाडू आहे या गोटिवली टीमचा. ऑन साइडला मनगटाच्या साहाय्याने वळवलाय बॉल. 1 धाव इथे मिळेल. टर्न करत असताना बॉलला दुसरा धावेचा प्रयत्न. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ आणि शेवटी स्वराजने सांगितलं थांब. प्रमोद चौधरीला चांगलं कॉलिंग. ताळमेळ सगळ्यात महत्वाचं असतं तुमचं ताळमेळ. ते इथे दाखवले दोन्ही फलंदाजाने एकमेकांच्या बरोबरीने, कारण स्वराजला दुसरी धाव पाहिजे होती. स्वराजला लगेच लक्षात आलं की इथे जर रनआउट झालो तर परत एक वेळा चित्र बदलेल. तर मागच्या मॅच मध्ये तुर्बे टीमचा महत्वाचा खेळाडू रनआउट झाला आणि सामना बदलला. नमित रनआउट झाला, सामना फसला. त्याच्यामुळे या मॅच मध्ये रनआउटची विकेट द्यायची नाहीये हे पहिलेच ठरवलंय स्वराजने. 1 धाव मिळते. पुढचा बॉल 16 धावा. उलटा फटका सजवलाय. सरळ बॉलला पाठवलं थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाफ ट्रॅकर होता, थांबला, भरपूर वेळ मिळाला आणि त्याचमुळे थर्ड मॅनला दिशा देत असताना हा चौकार. पा किती वेळ मिळाला. लेग ब्रेकचा प्रयत्न होता, लेग कटर टाकला आणि सरळ बॉलला फेकलं थर्ड मॅनच्या दिशेने. 4 धावा मिळत असताना टीमची धावसंख्या 20 धावा. या मॅच मध्ये 37 धावा केल्या होत्या. 38 लक्ष्य, 18 धावा करायच्या आहेत. हावी झालाय आता संघ सध्या तरी बाप्पा मोरिया प्रितेश पाटील यांचा संघ गोठिवली या मॅच मध्ये. आणि गोठिवली संघ मी मगाशी देखील उल्लेख केला आणि याच्यापूर्वी उल्लेख केलाय ज्यावेळेला नवी मुंबई क्रिकेटमध्ये मी कॉमेंट्री केली. या हंगामामध्ये गोठिवली संघाने चांगली कामगिरी केली आहे. लॉफ्ट केलाय, बैठक. हा बॉल सरळ चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. एका हाताने झेल टिपलाय तिथे केतनने आणि हा येतोय षटकार. खेळाडू आहे का प्रेक्षक आहे? खेळाडूंना नाहीये. टीम सोडून दुसरे असतील तर मिळेल, कारण तुमचा तो खेळाडू कक्ष आहे असं सांगण्यात येते. 12वा इकडे. हा तो एक्स्ट्रा असेल तर मिळेल. चला या टीम मध्ये नसेल तर मिळेल. 200 रुपये मिळतील, कारण सचिन शेठ यांनी सांगितलंय की तो जर एक्स्ट्रा असेल तर त्याला ते पारितोषिक दिलं जाईल. चला अभिनंदन केतन, 200 रुपये मिळालेत.
परत एक वेळा उलटा स्विच हिट, हा स्वीट आहे. बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी प्रमोद चौधरीच्या बॅट मधून षटकार. बामण डोंगरी टीमचे कॅप्टन कुठे आहेत? लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे पूर्ण टीम घेऊन, कारण आता सामना समाप्तीच्या मार्गावर आहे. 32 धावा झाल्यात. 200 रुपयाचं पारितोषिक केतनला दिलं जाईल. अश्विन नाईक यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल केतन यांना. केतन शेलार, केतू शेलार यांना हे पारितोषिक जात आहे. बामण डोंगरी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. तेजस, हेलिकॉप्टर बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या दिशेने. नो बॉलचा इशारा पंचांकडून. मॅच फिनिश. सामना इथे संपलाय. शेवटच्या सामन्याचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहायचंय. टीम रिवा 11 जीवदानी बामण डोंगरी, बाप्पा मोरिया गोठिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहा टॉस साठी. चला या कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच अश्विन नाईक यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत. स्वराज मात्रे ठरला या मॅचचा हिरो, ज्याने 5 धावा देऊन 1 विकेट घेतली आणि बॅटिंग करत असताना 5 बॉलमध्ये 15 धावा केल्यात. अंपायर आतमध्ये. चला दोन्ही अंपायर मॅचचा ताबा घ्या. अश्विन नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. स्वराज याला टॉस साठी या.